चाललेले राहुलजी गांधी ते एकत्र आले आणि यांनी आघाडीचं सांगितलं की पूर्ण देशात आपल्याला आघाडी बनवायची. आघाडी बनली. महाराष्ट्रात जागा वाटप झालं. 31 जागा निवडून आल्या. काँग्रेस 13 वर गेलं. एक ची जागा 13 झाली. एक अपक्ष आली आणि अशा प्रकारे महाराष्ट्रात क्रांती झाली. पदयात्रेच्या वेळेस राहुल गांधींना विचारलं गेलं, बोले राहुल जी, संसद आप चल रहे वहां पर और आप 4500 किलोमीटर घूम रहे हैं. तो बोले मैं नफरत के बाजार में मोहब्बत की दुकान लगा रहा हूँ. वहां तो तुम बोलने नहीं देते. मैं दुनिया में लोगों के सामने जाके बोलूंगा. मगर तुझे 44 तक खासदार है काँग्रेसचे, कसं काय सरकार बनवा. राहुलजीने सांगितलं 1984 में राहुल गांधी जिन्होंने टेक्नोलॉजी के माध्यम से विश्व में भारत का नाम ऊंचा किया, उनके चुनाव में उनके नेतृत्व में 412 लोग चुन के आए. तुम 300 है, तुम 412 की बने नहीं और हम 44 पे है. उस वक्त तुम 2 पे थे. हम कभी तुम्हारे इतने कम हुए नहीं और तुम कभी हमारे उतने बड़े. राहुल गांधी से वाक्य केलं, त्याला तोड नव्हती. पण काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या घरात झोपवल्या गेली. शरद पवारांचं चिन्ह पळवलं, उद्धवजी ठाकरे यांचं चिन्ह पळवलं. अरे चिन्ह पळवलं, जमीन पळवलं होत नाही. ज्याच्या बापाचं कर्तृत्व असते आणि बापाचं नाव असते त्याला लोक आठवण ठेवत असतात. आणि म्हणून शिवसेना संपली नाही, शरद पवार संपले नाही आणि काँग्रेसला कधीच कोणी संपवू शकत नाही. आता हे सरकार झालं, यांचं 2 वर्षापासून आलं. काय केलं? जाती जाती भांडण लावले. मुस्लिम समाजाच्या बांधवांनी लोकसभेमध्ये मोदींना, जातीवादी शक्तींना हरवण्यासाठी जे एकमुखी मतदान केलं, 12 वाजताच्या आत गुटखा घालणाऱ्यांनी मतदान केलं, त्यांचा द्वेष करणं सुरू केलं. आता सांगितलं योजनांचं महामंडळ तयार केले गेले. त्याला अध्यक्ष नाही, त्याच्यावर बजेट नाही. सोयाबीन 49 रुपयाची खरेदी सांगितली, अक्षरशः 3500, 3600, 3800 रुपयाच्या वर भाव मिळत नाही. आणि लाडकी बहीण योजना तुम्हाला माहिती आहे आपली बहीण आपल्यासाठी किती महत्वाची आहे. पण बहिणीबरोबर आपले दाजीही तितकेच महत्वाचे. बहीण आणि दाजी दिवाळीला आली, दसऱ्याला आली. बहीण म्हणे दादा मला 3000 भेटले. कोणती बहीण म्हणे मला 4500 भेटले. दाजी विचारलं तुमचं कसं काय चालू आहे. अहो म्हणे हिला 3045 भेटले पण माझ्या खिशातले 9000 गेले. म्हणले कसे? म्हणे मी सोयाबीन विकून आलो. 7000 रुपये काँग्रेसच्या राज्यात सोयाबीन 4 वर्ष 10 वर्षापूर्वी होती. आज सोयाबीन माझी 4000 रुपये विकल्या गेली. महापौर इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकते. पेट्रोलचे भाव वाढले, गॅसचे भाव वाढले आणि सारी काही ओबीसीची फी मिळाली नाही, मागासवर्गाची फी मिळाली नाही. लाल्याचा गहू बंद करून टाकला, सारी महागाई करून टाकली आणि लाले वेगळे पैसे दिले. एका जणांना सांगितलं नवरा बायको आले, म्हटली बाई तू माझी बहीण हे तुला 3000. धन्यवाद. नवऱ्याला म्हणे तू माझा भाऊ, तुला 8000. नवरा म्हणे मला नको. अरे म्हणे तिला बहीण म्हणतो, मला भाऊ म्हणतो का. आता नाव याच्यात भ्रष्टाचार लावला की नवरा बायकोचं नाटक का बहीण भावाचं करायला लागलं. असा विचार तयार झाला. भ्रष्टाचार पैशाने केला. 5% कमिशन, 10% कमिशन, 20%, 30%, आता 40%वर कमिशन गेलं. महाराष्ट्र सरकारने हजारो कोटी रुपये पाठवले. 8 लाख कोटींचं कर्ज झालं आणि त्यामध्ये 8 लाख कोटींचं कर्ज झाल्यानंतर जे पैसे तुम्हाला दिले गेले ते आता तुमच्या खिशातून सगळे काढले. योजना कोणत्याही सगळ्या बंद झाल्या. आणि म्हणून असं भ्रष्ट 30% सरकार जिथे महिलांना संरक्षण नाही. आज या ठिकाणी आंबेडकर घराण्याचे
कुलदीपक या ठिकाणी संदेशराज आंबेडकर या ठिकाणी या प्रचारासाठी आलेले आहेत. सर्वांनी टाळ्यामध्ये स्वागत करा. संदेश आंबेडकर आणि ही परिस्थिती तयार झाली. तर म्हणून मतदारसंघामध्ये राहुल मुंद्रेचं काम मला सांगायची गरज नाही. राहुल मुंद्रे हे झाड वास्तविक साधारण काँग्रेस पक्षानं नगराध्यक्ष असताना लावलं. हे झाड वाढत गेलं आणि हे झाड वाढत त्यांनी नगरपालिकेच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत 5 वर्ष विकासाची घटना आली. त्यांना विधानसभेचं तिकीट दिलं गेलं. अवघ्या 800,000 मतांनी त्यांना पहिला पराभव झाला. पण राहुल गांधी यांचा विचार करून राहुल बोंद्रे घरी बसले नाही. स्वर्गीय तात्यासाहेब बोंद्रे यांनी निर्माण केलेलं जे साम्राज्य होतं, ते शिक्षणाचं दालन असेल, ते कारखान्याचं दालन असेल, ते सूतगिरणीचं दालन असेल, ते डी फार्म कॉलेज असतील, ते शेतकऱ्यांसाठी वेगवेगळी दूधगंगा असेल, या सर्व प्रकल्पामध्ये त्यांनी भाग घेतला. वास्तविक पाहता सोन्याच्या चर्चेतून या जन्माला आलेला राहुल बोंद्रे कॉलेजमध्ये जाऊन राहू शकला असता. इंजिनियर आहे, पण सामान्य माणसाच्या कुटुंबातल्या कामं करण्यासाठी मला सक्रिय राजकारणात काँग्रेस आणि वास्तविकांच्या नेतृत्वाखाली काम करायचा हा संकल्प त्यांनी केला. आणि पहिल्या 5 वर्षाच्या मागे आमदार झाले तेव्हा बांधकाम रस्ते असो, संजय निराधारचे पैसे असो, गावागावामध्ये विकासाचे सभागृह असो, गावागावामध्ये शेतकऱ्यांसाठी वेगवेगळे आंदोलन असो, कधी सरकार होतं किंवा विकासाची कामं केली, सरकार नव्हतं तेव्हा भावना देण्यासाठी निधी मिळण्यासाठी त्यांनी आंदोलन. काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या नामांकनाचा अर्ज भरण्यासाठी उपस्थित सर्व स्टेजवरची मान्यवर मंडळी, सर्व मित्रपक्षाचे नेते मंडळी, उपस्थित समोर असलेल्या आमच्या आया बहिणी, ज्येष्ठ मंडळी, तरुण मित्र आणि इतर माझ्या आदरणीयांना, आज शाम में रहने देना, घर में झुकना नहीं आता मुझे बुद्धिल की तरह, हर कदम मुझे मैदान में रहने देना. जिंदगी किसी की अमानत नहीं होती, यदि वो अमानत हो तो कभी कयामत नहीं होती. हम शिवसेना वालों से दोस्ती जरा संभाल कर करना, हमारी दोस्ती की कैद में कभी जमानत नहीं होती. आमचं आणि तुमचं महाविकास आघाडीचं प्रेमाचं, रक्ताचं, विचाराचं नातं एका ठिकाणी आलेलं आहे. कोणी म्हणतं हिंदू खतरे में है, कोणी म्हणतं मुसलमान खतरे में है. ना हिंदू खतरे में है ना मुसलमान खतरे में है, हिंदुस्तानच खतरे में है. हर है अल्लाह का, भगवा है भगवान का, सफेद है ईसाई का, उसने बना है तिरंगा हिंदुस्तान का. आज सन्माननीय राहुल बोंद्रे यांचा नामांकन अर्ज भरण्यासाठी सर्व व्यासपीठावरती मंडळी उपस्थित आहेत. ताई आल्या, छगनदादा आले आणि म्हणून चिखली शहरामध्ये गल्ली मुळीमध्ये सन्माननीय राहुल भाऊवर प्रेम करणारा चाहता वर्ग खऱ्या अर्थाने या ठिकाणी उपस्थित आहे. आणि म्हणून तुझी आत्महत्या झाली का चर्चा, निघाला ना मोर्चा तुझ्यासाठी. पेपर आता आलं छापून या चित्र, उपाशीचं कुत्र झोपी गेलं. किती दिवसांग आम्ही गड्या झुरू, सुखासाठी मरूया झोपडीत. शेती दिलं माती, तुझी माया बाप तुझा नाही व्याप सांभाळतं. तुझी बायको आता मजुरीला जाते, तुझे गाणे गाते शेवटचे. तुझ्यामुळे झालं आळशी शासन, त्याला द्या राशन आता रुमण्याचं. आता रुग्ण उचलण्याची वेळ खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांची या ठिकाणी आलेली आहे. सन्मान्य पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांनी आल्याबरोबर कोणताच कागद मागितला नाही, कोणता फॉर्म भरायचा सांगितला नाही, रात्री बेरात्री थंब मागितला नाही. तर आल्या आल्या पहिलं डीडीआर ऑफिस, कलेक्टर ऑफिसहून याद्या बनवल्या, 2 लाखापर्यंत कर्ज माफी केली. यांनी मला या भव्य दिव्य कार्यक्रमाचं निमंत्रण देऊन मला बोलवलं आणि जो माझा मान सन्मान केला त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. मी जास्त काही वेळ घेणार नाही. बघा, हिंदू भगवद्गीतेवर चालतो, मुस्लिम हा कुराणावर चालतो आणि हा भारत तो देश आहे हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर चालतो.
काही भाजपाचे नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या मागे लागलेत, त्याला हटवायच्या पाठी लागलेत. काही दिवसापूर्वी माझे बोलणे राहुल बोंद्रेजींशी झाले. मी या संदर्भात त्यांच्याशी बोललो की काही बीजेपीचे मोठे नेता सरेआम सांगतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हटवू, मिटवून टाकू. मी राहुल बोंद्रेजींशी बोललो, सर ह्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? ते म्हटले, संजयजी, जे काय तुम्हाला संविधानाबद्दल ऐकलं गेलं आहे आणि जर तुम्हाला कधी संविधानबद्दल आणि संविधान वाचवायचं असेल तर तुम्ही कधीही मला संपर्क करा. मी ते वाचवण्यासाठी तुमच्या बरोबर कांद्याला कांदा घालून कुठेही येईन. बघा, संविधान जो आहे हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मुलगा आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मुलाचा जीव वाचवायला माननीय राहुल बोंद्रेजी माझ्या कांद्याला कांदा मिळून कुठेही यायला तयार आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जितके काही अनुयायी या चिखली शहरात आहेत, आत्ता इथे उपस्थित आहेत, त्यांना मी आव्हान करतो, येणाऱ्या 20 नोव्हेंबर 2024 जे मतदान होणार आहे तेव्हा फक्त आणि फक्त बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायींनी राहुल बोंद्रेजी यांनाच आपलं मत द्या आणि त्याला निवडून विधानसभेवर पाठवा. कारण हे जे बीजेपीचे लोक आहेत हे आपल्या हातून पाठी लागले आहेत, आपलं आरक्षण, आपला संविधान मिटवण्याच्या पाठी लागलेले आहेत. तरी मी हे आव्हान करतो सगळ्या आंबेडकरवादियांना की तुम्ही राहुलची पाठी गंभीरपणे उभे राहा आणि येत्या 20 तारखेला त्यांना विधानसभेवर पाठवण्याची पूर्ण व्यवस्था करा. बघा, मुंबई शहरामध्ये एक अशी चाळ असते, त्या चाळीमध्ये एक अप्रतिम सुंदर दिसणारी मुलगी असते आणि रोड साईड रोमिओ असतात 4-5, ते 4 मुलं 5 मुलं त्या मुलीच्या पाठी लागलेले असतात. तर एके दिवशी मुंबईमध्ये दंगे भडकतात आणि त्या दंगेचा फायदा घेऊन ते त्या मुलीच्या घरात घुसतात 4-5 मुलं आणि ते त्या मुलीबरोबर काहीतरी वाईट करण्याच्या हेतूने तिच्या घरात येतात. त्या मुलीला त्या मुलांचा इरादा समजतो. ती मुलगी त्या मुलांना धक्का देते आणि सैरावैरा मुंबईच्या रस्त्यावर पळत असते. तेव्हा तिला एका बोळीतनं एक उजेड दिसतो. ती त्या उजेडाच्या दिशेने जाते. तो उजेड एका खिडकीतनं येत असतो. ती त्या खिडकीच्या दिशेने जाते. त्या खिडकीतनं ती आत डोकवते आणि त्याच्या बाजूलाच दरवाजा असतो आणि खिडकीतनं आत डोकवल्यानंतर ती मुलगी त्या दरवाजा खटखटवते आणि खटखटवल्यानंतर त्या दरवाजाच्या समोर एक 25 वर्षाचा युवक येतो. तो त्या मुलीला विचारतो, बाहेर एवढे दंगे भडकले, तू अशी इकडे एवढ्या रात्रीची काय करतेस? तर ती मुलगी सर्व प्रकार सांगते की काही मुलं माझ्या मागावर आहे आणि ते माझ्याबरोबर काही वाईट करणार आहे. तो मुलगा म्हणतो, तू एक काम कर, तू येऊन इकडे आज झोप, मी बाहेर रात्रभर पहरा देतो आणि बघतो की कोण इकडे येतं करू. तो मुलगा रात्रभर बाहेर बसतो, कोणीच येत नाही. सकाळ होते, ती मुलगी उठते आणि जायला निघते आणि त्या मुलाचे धन्यवाद करून ती जाणारच असते. तितक्यात त्या मुलाच्या मनात विचार येतो की मी पण जवान आहे, मी पण 25 वर्षाचा आहे, मी पण हिच्याबरोबर काही करू शकलो असतो, तरी या मुलीने माझाच दरवाजा का खटखट केला? तो त्या मुलीला थांबवतो आणि हा प्रश्न करतो तिला. ती मुलगी उत्तर काय देते ऐका. ती मुलगी सांगते, जेव्हा मुंबईमध्ये दंगे भडकले होते आणि मी सैरावैरा या मुंबईच्या रस्त्यावरती पळत होती, पळता पळता मला तुझ्या घरात खिडकीच्या ह्याच्यातनं उजेड दिसला. मी त्या उजेडच्या दिशेने पळाले आणि उजेडामधून मी पहिले खिडकीतनं तुझ्या घरात डोकावले. तुझ्या घरात डोकावल्यावर मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा दिसली. तेव्हाच मी तुझा दरवाजा ठोठवला. ज्या घरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा असते त्या घरात कदापि कुठच्या स्त्रीला धोका होणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान निर्मात्याची प्रतिमा असते, तिथे कदापि कुठच्याही महिलेच्या संरक्षणाला धोका होणार नाही. हे बोलून ती तिकडनं
निघून जाते. आणि तसंच माननीय बोंद्रे साहेबांनी मला म्हटलंय, मला विश्वास दिलाय की कुठच्याही परिस्थितीत मी संविधानाला वाचवण्यासाठी मी आणि माझे कार्यकर्ते कांद्याला कांदा मिळून तुमच्याबरोबर येऊ. आणि म्हणून मी या फक्तच बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी किंवा आंबेडकरवादी यांनाच आव्हान नाही करत आहे. चिखलीचा एकूण एक रहिवासी जो 18 वर्षावरील आहे त्यांना हे आव्हान करतो, विनंती करतो, मान्य राहुल भाऊ बोंद्रेजींना तुम्ही जास्तीत जास्ती मताने निवडून आणा आणि विधानसभेवर पाठवा. यांच्यासारखा माणूस तुम्हाला भेटणार नाही. बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पंतूला त्या आल्या आल्या त्यांनी सांगितलं की त्यांना पहिले भाषणाला वरती पाठवा. एवढे ते बाबासाहेब आंबेडकरांचा, बाबासाहेब आंबेडकरांच्या रक्ताचा ते मान सन्मान करतात. एवढंच बोलून थांबतो. जय भीम, जय भारत, जय संविधान. महाराष्ट्र के इस विधानसभा चुनाव के ऊपर है. ये चुनाव देश की दिशा और दशा तय करेगा. ये सिर्फ महाराष्ट्र विधानसभा का चुनाव नहीं है. एनडीए की सरकार प्रधानमंत्री के नेतृत्व के अंदर पूरे देश को दिशा विहीन बना रही है. हर जगह पे भय, भ्रष्टाचार ने मजा मुकी है. यहां पे मैं एआईसीसी की तरफ से ऑब्जर्वर के तौर पे जितने तबके के लोगों को मिला हूं, सभी के दिल में एक बात है कि यह सरकार जानी चाहिए, उसको बदलनी चाहिए. लेकिन मैं आप सबसे निवेदन कर रहा हूं कि घर में बैठे बैठे सरकार बदलने वाली नहीं है. आप सबको इसके लिए परिश्रम करना पड़ेगा. आप सभी को अपने घर के जितने मतदाता है, गांव के जितने मतदाता है, अपने रिश्तेदार जितने भी हैं, अपने जितने भी मित्र हैं, ये सबको अपने को सुनिश्चित करना पड़ेगा कि वो वोट डालने गए हैं कि नहीं. और वोट डालेंगे तो महाविकास अघाड़ी के जितने भी अपने कैंडिडेट्स हैं, यहाँ चिखली विधानसभा के अपने बड़े भाई राहुल जी जो कांग्रेस के प्रत्याशी है, तो आप सभी को मैं ये विनती करता हूं, यहाँ जितने भी किसान भाई बैठे हैं, किसानों की क्या स्थिति है. आज सोयाबीन के, कपास के, तुवेर के दाम नहीं मिल रहे हैं. बारिश की वजह से यहाँ फसलें नष्ट हुई है. सरकार इसके ऊपर कोई काम नहीं कर रही है, उनको मुआवजा नहीं मिल रहा है. ये सब बात अपने घर घर तक पहुंचानी है. महाविकास अघाड़ी के जो मैनिफेस्टो है उसको घर घर तक पहुंचाना है. और मैं 20 तारीख तक यहाँ आपके बीच में हूँ. मैं यहाँ वरिष्ठ जितने भी महाअघाड़ी के जो नेतृत्व बैठा है उनसे भी निवेदन करूंगा कि राहुल बोंद्रे जी ये अपने संयुक्त उम्मीदवार है और उसको जिताने की जिम्मेदारी हम सबकी है. तो मैं निवेदन आप सबको ये सभा के माध्यम से करता हूं कि आगामी 20 तारीख को राहुल जी को जिता के चिखली विधानसभा से 25,000 से ज्यादा वोटों से राहुल जी जीत के जाए. और ये सीट जो है हम ये राहुल जी को, राहुल गांधी के चरणों में भेंट करें. आप सब 25 तारखेला डॉक्टर राजेंद्रजी शिंगणे साहेबांचा अर्ज सिंदखेड राजा येथे भरला गेला. काल सिद्धार्थजी खरात साहेब आमच्या मेहकरच्या अनुसूचित जाती मतदारसंघामधून उभे राहिलेत. आपल्या पक्षाकडून, महाविकास आघाडीकडून त्यांचाही अर्ज भरला गेला. आज सकाळी मी स्वातीताई वाकेकर यांचा अर्ज भरून आलो, राजेशजी हेगडे साहेबांचा अर्ज भरून आलो आणि थोडा वेळ पहिलेच आम्ही आणि शिंगणे साहेब, गणेशराव पाटील, जयश्रीताई शेळके यांचा अर्ज भरून या ठिकाणी आलो. इथून मला खामगावला दिलीप कुमार की सानंद साहेबांच्या कार्यक्रमासाठी जायचंय म्हणून मी अगोदर नंबर लावून घेतला. आपण बऱ्याच वेळपासून येथे आलेला आहात याची मला कल्पना आहे, परंतु मागच्या 5 वर्षामध्ये
या चिखली सारख्या सुजान मतदारसंघामध्ये सुसंस्कारित असलेला मतदारसंघ, जिथे कुठेतरी भारत भाऊ बोंद्रे सारखे ज्यांनी सिंचनाचे कामं आपले केले, राहुल भाऊ बोंद्रे सारखे संयमी लोकही राहिले आणि रेखाताई खेडेकरांसारख्या आमच्या ताई याही 15 वर्ष राहिल्या. परंतु कोणी सांगू शकणार नाही की त्यांचा आम्हाला उपद्रव झाला, त्यांनी आम्ही कधी जेलमध्ये टाकलं, कधी आमचे शेत बळकावले, कधी आमच्या जमिनी बळकावल्या. आणि ताईला आपल्या मतदारसंघामध्ये सगळेजण रेखाताईच हा शब्द एका बहिणीसारखा वापरायचे. परंतु आता तर आपल्या इथं दुसऱ्या ताई निवडून आल्या मागच्या पंचवार्षिक मध्ये, त्यांचं नाव ताई साहेब आलं. ताई साहेब तुम्ही वाचलं की नाही मला माहित नाही. ताई साहेब, साई नाही. आता ताई साहेबचा जर संधी विग्रह केला तर ताई अधिक साहेब, आणि बरोबर आहे ना, दोघंच आमदार आहेत. कारण ज्या शनिवार रविवारच्या सुट्ट्या आमच्या हक्काच्या आहेत त्यावेळेस सगळ्या कर्मचाऱ्याला घेऊन तेच इथे बसतात मुंबईहून तिकडच्या कामात. आज या भागातला सगळा कर्मचारी, ग्रामसेवक असेल, तलाठी असेल, शिक्षक असेल, सगळे कर्मचारी साहेब या ठिकाणी त्रास दिले. या हक्काची सुट्टी तुम्ही आम्हाला मिळू देत नाही. आणि या ठिकाणी ठाणेदार तर कोणी यायलाच तयार नसतो. या ठिकाणी बीडीओ यायला तयार नाही, तहसीलदार यायला तयार नाही. कारण आले की सरकारचे गुलाम आहोत की यांचे गुलाम, अशा पद्धतीनं वागवल्या जातं. आणि त्यात ताईच ताई, परंतु त्यांचे मिस्टर महाले साहेब त्यांना सुद्धा काही लोक शहाणे भाऊजी म्हणतात, लाडका भाऊजी म्हणतात का नाही. मला एक सांगा, रेखाताई खेडेकर तर 3 वेळेस आमदार राहिले, एकदा तर नाही 3दा राहिल्या. मग आमचे पुरुषोत्तम भाऊ खेडेकरला लाडका भाऊजी म्हणायची ताकद होती कोणाची? येऊ शकत होतं कोणी पुढं. परंतु आता मागच्या वर्षी एक सिनेमा रिलीज झाला, आमच्या बहिणीला माहिती आहे सांगा, बाई पण भारी देवा, बाई पण भारी देवा. पण 5 वर्षापासून हा मतदारसंघ ताई पण भारी देवा हा सिनेमा उघड्या डोळ्यानं पाहतो. अनेक लोकांना किती त्रास झाला हेही आपण पाहिलं. म्हणून येणाऱ्या काळामध्ये या मतदारसंघाला जर कुठेतरी दहशतमुक्त करायचं असेल, भयमुक्त करायचं असेल, तर आपल्याला राहुल भाऊ बोंद्रे सारखं एक संयमशील नेतृत्व या ठिकाणी विजयी केलं पाहिजे. मला आठवतं कुठेतरी राजकारणामध्ये एक परिस्थिती आता या राज्यामध्ये अशी तयार झाली की एकच माणूस एकाच पंचवार्षिकला उपमुख्यमंत्रीही होतो, विरोधी पक्ष नेताही होतो आणि मुख्यमंत्रीही होतो फडणवीस. आणि या फडणवीस आणि शहाच्या जोडगोळीनं जे पक्ष फोडण्याचं पाप केलं, शिवसेना फोडली, शरदचंद्र पवार साहेबांची राष्ट्रवादी फोडली, आणि आता हे जे असंवैधानिक सरकार निर्माण केलं, हे सरकार राज्यामध्ये कसं वागतंय आपण बदलापूरच्या घटनेहून पाहिलं. महिलांना लाडकी बहीण संज्ञा द्यायची, परंतु बहिणीच्या कोवळ्या मुली ज्यावेळेस शाळेत शिकतात त्यावेळेस त्यांच्यावर अत्याचार केला जातो. त्यांचं रक्षण कोण करायचं? बहिणीला 1,500 रुपयाबरोबर त्यांचं रक्षण, त्यांच्या आबरूचं रक्षण करणारही सरकार लागेल. पण बदलापूरच्या घटनेमध्ये ज्यावेळेस आई वडील रिपोर्ट द्यायला जातात, पोलीस स्टेशनचे ठाणेदार सांगतात की ही मुलगी सायकलहून पडल्यामुळे जखमा झाल्या असतील, तिच्यावर अत्याचार झालेला नाही. 18 तास त्या ठिकाणी थांबून ठेवलं जातं. बावनकुळेचा पोरगा हायडोस घालतो नागपूरला हॉटेलमध्ये, ऍक्सिडेंट करतो. त्या बावनकुळेच्या पोराला कुठलाही पोलीस हात लावत नाही. आणि म्हणून सरकार आहे कोण असेल? कुठंतरी भ्रष्टाचारानं लिंपित असलेलं हे सरकार, भ्रष्टाचार कुठं नाही झाला. समृद्धी मार्गाचं उद्घाटन केलं गेलं घाईघाईमध्ये. आजही समृद्धी मार्गावर रोजचे अपघात त्या ठिकाणी घडतात. मागच्या वर्षी 25 लोक लक्झरीत जळाले, त्यांचा अंत्य त्या ठिकाणी संस्कार सुरू होते. आम्ही सगळे उपस्थित होतो. गिरीश महाजन मंत्री हजर होते, परंतु पलीकडून निरोप आला, अजितदादा पवार तिकडे शपथ घेत होते. एवढं असंवेदनशील सरकार. कुठंतरी त्या ठिकाणी समृद्धीवरच अपघात झाले नाही. कोस्टल रोडचं त्या ठिकाणी त्यालाही भेगा पडल्या, अटल सेतूला भेगा पडल्या. राम मंदिराच्या नावावर 22 जानेवारीला कुठलाही मुहूर्त नव्हता. भारतीय जनता पार्टीची RSSची मंडळी यांचा तर तिचीवर जास्त विश्वास आहे.
आणि हे तिथी पाहूनच कोणतंही काम करतात. मग 22 जानेवारी ही कुठलीही तीच नसताना राम मंदिराचं का उद्घाटन केलं गेलं? ते राम मंदिर गर्भगृहामध्ये प्रभू रामचंद्राच्या डोक्यावर त्या ठिकाणी गळतंय. संसद भवन उद्घाटित केलं गेलं. द्रौपदीजी मुर्मूचा गवगवा केला. आदिवासी महिला, तिला त्या संसद भवनाच्या उद्घाटनाला बोलवलं नाही. घाईघाईनं निवडणुका लागतात म्हणून हे उद्घाटन झाली. ते संसद भवन सुद्धा गळतंय. खाली बादल्या त्या ठिकाणी धराव्या लागतात. यापेक्षा आणखी कोणता भ्रष्टाचार असू शकतो? परंतु याचा कळस जर पाहिला तर मालवणला डिसेंबरमध्ये एक छत्रपती शिवरायांचा पुतळा उद्घाटित केला गेला. 8 महिने होत नाही, ऑगस्ट महिन्यामध्ये तो पुतळा धारातीर्थी पडला. टीव्हीवर दृश्य पाहिलं, कुठेतरी छत्रपती शिवाजी महाराजांचं मुंडकं एका बाजूला, हात एका बाजूला, तलवार एका बाजूला. हे दृश्य पाहण्यासाठी इतका भ्रष्टाचार केला गेला. ज्या छत्रपती शिवरायांनी आपल्या राज्यावर आलेलं, स्वराज्यावर आलेलं संकट कुठेतरी शाहिस्तेखानाच्या रूपानं आलं असेल तर त्याची बोटं त्या ठिकाणी तलवारीनं छाटली. अफजल खानाच्या रूपानं जर या स्वराज्यावर संकट आलं असेल तर त्याचा कोथळा बाहेर काढला. ज्या छत्रपतीच्या देहाचे तुकडे त्या ठिकाणी पडलेले पाहून या ठिकाणी कोणत्याही शिवभक्ताच्या डोळ्यामध्ये आसू आले नाही, असं झालं नाही. म्हणून या ठिकाणी हा पुतळा नाही कोसळला, हा छत्रपती शिवरायांचा पुतळा नाही कोसळला, हा महाराष्ट्राचा स्वाभिमान त्या ठिकाणी कोसळला. भाऊच्या पाठीशी आहे. मग 7,000 तर वापस आणले की नाही? आम्ही जास्त ढिंगा मारायचे नाही. मागं 50 आहे 25 आहे, पण निश्चितपणे 7,000 तर आणलेच. आणि या लोकसभेला माझ्या निवडणुकीमध्ये खांद्याला खांदा लावून महाविकास आघाडीचं नेतृत्व ज्यावेळेस राहुल भाऊंनी केलं, या गावामध्ये असेल, या मतदारसंघामध्ये असेल, 12,000 मताचा लीड आम्हाला त्या ठिकाणी मिळाला. म्हणून या 12,000चे 24,000 मतांनी आम्ही त्यांना विजयी करू का नाही? हातवर करून सांगा, सगळे हातवर करून सांगा. 24,000 मतांनी राहुल भाऊ तुम्हाला आम्ही निवडून आणू, एवढे शब्द देतो. पुन्हा आपल्या सगळ्यांना 20 तारखेला राहुल भाऊंची निशाणी पंजा आहे. त्या पंजाच्या ईव्हीएम मशीनचं बटन दाबा आणि त्यांना विजयी करा असं आवाहन करतो. थांबतो. जय हिंद. मला शुभेच्छा देण्यासाठी चिखली मतदारसंघातून आणि जिल्ह्याभरातून उपस्थित असलेले माझे सर्व बंधूंनो, माझ्या मायबावल्यांनो आणि पत्रकार मित्रांनो, खरं तर आपलं नामांकन अर्ज आपल्याला काल भरायचा होता. 28 तारीख आपण ठरवली होती आणि 28 तारखेच्या दृष्टिकोनातून आपण नगर परिषदेमध्ये अर्ज केला, तहसीलमध्ये अर्ज केला परवानगीसाठी. आणि आपण अर्ज केला आणि काही तासानंतर भाजपाच्या ज्या उमेदवार आहेत त्यांचा देखील अर्ज तिथे आला. आम्ही नगरपालिकेला सांगितलं, तहसीलदाराला सांगितलं की आमचा अर्ज आधी आहे. आपण या ठिकाणचा अर्ज दिला होता आणि त्यासोबतच जिल्हा बँकेच्या जवळ तिथे देखील अर्ज दिला होता. पण माझ्याजवळ नगरपालिकेच्या रजिस्टरचं झेरॉक्स, म्हणजे त्याची आपण फोटो जो काढला तो आहे. आणि या झेरॉक्स मध्ये स्पष्ट दिसतं की आपला अर्ज आधी होता आणि आपल्या नंतर खाली बीजेपीच्या उमेदवाराचा अर्ज आला. इथे खोडतोड केली आणि आपली वेळ 5:44 टाकली. म्हणजे कार्यालय संपल्याच्या नंतरची वेळ आपली टाकली. भाजपाची वेळ टाकली 12:30 वाजता. म्हणजे 5:30 वाजताचा अर्ज आधी आला आणि 12:30 वाजताचा दुपारचा अर्ज आपल्या आधी आला. अशा पद्धतीचं त्यांनी केलं आणि भाजपाला इथली परवानगी दिली. खरं तर मी त्यांना असं सांगितलं की चिखलीमध्ये 3 स्थळ आहेत, राजा टॉवर, जिल्हा बँक आणि मौनी महाराजांच्या संस्थांच्या समोर. म्हटलं 3 पैकी आम्हाला कोणती पण एक परवानगी द्या, आम्ही तिथं आमची सभा करू. पण त्यांनी 3ही ठिकाणची परवानगी नाकारली आणि मला कारण दिलं किंवा आम्हाला सांगितलं की 3ही स्थळ त्यांनी बुक करून टाकलेत. मी म्हटलं 3 स्थळावर सभा घेणार आहेत का?
त्यांनी सांगितलं नाही, ते जिल्हा बँकेच्या पासून त्यांची रॅली निघणार आहे आणि इथे ती संपणार आहे, त्यामुळे दोन्ही स्थळं त्यांना द्यावे लागतील. मी म्हटलं मग मौनी महाराज संस्थांच्या समोरचं आम्हाला द्या. तर नाही म्हणजे तिथं त्यांच्या गाड्यांची पार्किंग होणार आहे. छोटासा विषय, पण अशा पद्धतीनं चिखली मतदारसंघामध्ये मागचे 5 वर्ष सातत्याने काम सुरू आहे. संविधान जे आपलं, आपण सातत्याने जे सांगतो की आमचं संविधान अडचणीत आलेलं आहे, आमची लोकशाही अडचणीत आलेली आहे, त्याचं हे एक जिवंत उदाहरण आहे की आचारसंहिता लागलेली आहे आणि आचारसंहितेमध्ये देखील अशा पद्धतीनं लोकशाहीची गळचेपी केल्या जाते. काही दिवसाच्या आधी तुम्ही बघितलं असेल, चिखली मतदारसंघातल्या मतदार यादीतून नावं गहाळ झाली. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, तब्बल 4000 पेक्षा जास्त नावं, त्यांचे खोटे 7चे अर्ज भरले गेले आणि मतदार यादीतून त्यांचे नावं वगळण्याची प्रक्रिया सुरू देखील झाली होती. रोज 1000 ते 1500 अर्ज भरले जात होते आणि अशा पद्धतीनं तब्बल 10 ते 15,000 नावं संदेशजी आमच्या यादीतून, मतदार यादीतून कमी करण्याचं षडयंत्र रचलं जात होतं. युवक काँग्रेसचा समीर नावाचा एक मुलगा, आमच्या जकाबाई ठेकेदार त्यांचा मुलगा, त्याच्या हे लक्षात आलं, कारण त्यांनी जे नवीन नावं नोंदणी केली होती ऑनलाईन, तो ऑनलाईन बघायला गेला होता की ही नावं जी नोंदवली होती ती मतदार यादीमध्ये समाविष्ट झाली की नाही झाली. आणि त्याच्या लक्षात आलं की अरे ती मतदार यादी तर समाविष्ट झाली, पण त्यांचा मतदार यादीतून वगळण्याचा कुणीतरी अर्ज भरला 7चा. त्याला आश्चर्य वाटलं. नवीन नावं टाकली, आता टाकली, ती मतदार यादीत आली आणि लगेच 8 दिवसात त्यांची वगळण्याचा अर्ज कोणी भरला. आणि त्यांनी माझ्या कानावर टाकलं. माझ्या लक्षात आलं काहीतरी षडयंत्र चाललंय. मी तातडीनं माहिती घेतली आणि लक्षात आलं की 4000 नावं अशा पद्धतीने टाकण्यात आलेली आहेत. आणि ही 4000 नावं जी होती ही कोणाची होती? ही संविधान मानणाऱ्यांची होती. ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा जी आहे, शाहू फुले आंबेडकरांची जी विचारधारा आहे ती विचारधारा मानणारे होते. हे सेक्युलर मतदान होतं. हे महाविकास आघाडीचे जे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे त्यांचं मतदान होतं आणि तेच पद्धतशीरपणे वगळण्याचं काम, नाटक, षडयंत्र सुरू झालं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला मताचा अधिकार दिला. आमचं राष्ट्रीय कर्तव्य आहे मतदान. आणि हजारो कोटी रुपये जिथं खर्च केले जातात मतदार यादीमध्ये नाव नोंदवण्यासाठी, तिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बाजूला ठेवून लोकशाहीची गळचेपी करून मतदार यादीतून नाव कमी करण्याचं षडयंत्र सुरू होतं. पण आम्ही ते हाणून पाडलं. आम्ही ते हाणून पाडलं आणि आज जे 10 ते 15,000 नावं मतदार यादीतून वगळल्या जाणार होती ती 10 ते 15,000 नावं मतदार यादीत सुरक्षित राहिले आणि आपली लोकशाही सुरक्षित राहिली. कोण होतं याच्या मागे? यामागे कोण होतं? एक नाव मतदार यादीतून खोटं वगळण्याचं धाडस देखील कोणाला, सामान्य माणसाला होत नाही. एक नाव पण वगळण्याचं धाडस होत नाही. तिथं 10-10, 15-15,000 नावं बघायचे. आणि हे षडयंत्र मुंबईमध्ये बसून झालं होतं. हे षडयंत्र मुंबईमध्ये जवळपास 100 ते 150 मोबाईल एका ठिकाणी घेऊन तिथे हे सगळं सुरू होतं. आणि उपमुख्यमंत्री कार्यालय जे आहे ते उपमुख्यमंत्री कार्यालय संशयाच्या भोवऱ्यात आहे. आम्ही सांगितलं याचा तातडीनं शोध लावा.
एक दिवसात शोध लागू शकतो, एक दिवसात। सायबरवाल्यांनी जर प्रयत्न केला तर एक दिवसात शोध लागू शकतो की 10,000 नावं काढण्याचं षडयंत्र कोण रचत होतं, कोण संविधान विरोधी वागण्याचा प्रयत्न करत होतं, हा देशद्रोह आहे आणि हा देशद्रोह कोण करत होतं, एक दिवसात शोध लागू शकतो। पण पोलिसांनी ते शोधलं नाही, कारण गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत आणि त्यांच्या कार्यालयाचं अभय, त्यांचं संरक्षण या देशद्रोह्यांना आहे। काल ते चिखलीमध्ये येऊन गेले। खरं तर मागच्याच महिन्यामध्ये मी मराठवाड्यामध्ये होतो आणि डॉक्टर साहेब मागच्या महिन्यामध्ये मराठवाड्यामधले भाजपाचे 2 आमदार मला भेटले आणि त्यांनी मला सांगितलं की मराठवाड्यातलं महायुतीचं वातावरण फार खराब आहे, निवडून येऊ की नाही आम्हाला माहित नाही, पण आम्ही आता ठरवलंय काही करायचं, निवडणूक लढायची, 2 नेत्यांना बोलवायचं नाही प्रचाराला। मी म्हटलं कोणाला हो? ते म्हणे आमचे भाजपचे सर्वात मोठे 2 नेते आहेत, त्यांना आम्ही बोलवणार नाही। एक म्हणजे देशाचे पंतप्रधान आणि दुसरे म्हणे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, यांना आम्ही सभेला बोलवणार नाही, कारण ते जिथं जिथं गेले मागच्या निवडणुकीत तिथले तिथले उमेदवार पडले। अनाजी पंतांचा पायगुणच आहे म्हणतात असं। तर आता काल निवडणुकीच्या नामांकन अर्ज भरायलाच त्यांचा पायगुण चांगला नाही, तेच आले होते आणि तेव्हा आता निकाल काय लागणार आहे तुम्ही निश्चित सांगू शकतो काय होणार। अशा पद्धतीनं या चिखली मतदारसंघामध्ये मागच्या 5 वर्षामध्ये सातत्याने अनेक गोष्टी घडत गेल्या। आमच्या चिखलीचा डेव्हलपमेंट प्लॅन आता मंजूर झाला, रेखाताई आमदार होत्या त्यावेळेस एकदा डेव्हलपमेंट प्लॅन मंजूर झाला होता आणि आता या ताई आमदार आहेत त्यांच्या वेळेस डेव्हलपमेंट प्लॅन मंजूर झाला, दुसरा डेव्हलपमेंट प्लॅन चिखलीचा। ताईंनी मी विरोधात होतो, पण कधीही माझ्या प्रॉपर्ट्यांवर, माझ्या शेत्यांवर, माझ्या प्लॉटवर कुठलंही आरक्षण टाकण्याचं घाणेरडं राजकारण त्यांनी कधी केलं नाही। मी विरोधात आहे म्हणून माझे जे सहकारी आहेत त्यांना त्रास द्यायचं काम ताईंनी कधीच केलं नाही। ताईंनी कधी माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले नाहीत, ताईंनी कधीही मला अटक करा किंवा माझ्या सहकाऱ्यांना अटक करा म्हणून पोलिसांना कधी फोन केला नाही। ताईंनी राजकारण केलं असेल तर सगळ्यांना सोबत घेऊन जायचं काम केलं, कधी कोणाला पक्ष विचारला नाही आणि एखादं विकासात्मक काम द्यायचं असेल तर ताईंनी कधी भाजपमध्ये प्रवेश कर तरच काम देतो असं कधी म्हटलं नाही। पण इथं मात्र या ताई आताच्या नरूभाऊंनी सांगितलं की त्या ताई नाही, ताई साहेब आहेत। या ताई साहेबांनी माझ्या तर सगळ्या प्रॉपर्ट्यांवर आरक्षण टाकलं, 1 इंच पण शेती ठेवली नाही। मी सध्या भूमिहीन आहे। बाई तुमच्या पुढच्या कार्यक्रमाला मला बोलवा भूमिहीनचा मोर्चामध्ये। आता माझ्याकडे जमीन राहिली नाही, 1 इंच पण जमीन नाही आता माझ्याकडे, सगळीवर आरक्षण आलेलं आहे। आणि माझ्या तर ठीक आहे, पण माझ्या सगळ्या सहकाऱ्यांच्या पण जमिनीवर टाकून दिलं आरक्षण। अथरुद्दीन काझी यांच्या जमिनीवर कत्तलखान्याचं आरक्षण टाकलं, दीपक खरात नगरसेवक त्यांच्या जमिनीवर आरक्षण टाकलं आणि सचिन दादा शिंगणे त्यांच्या देखील जमिनीवर त्यांनी आरक्षण टाकलं आणि अशा पद्धतीनं सगळे विरोधक जे त्यांना त्रास द्यायची भूमिका घेतली। आमचं तर जाऊ द्या, पण त्यांच्या पक्षामध्ये जे काम करतात, RSS ची संस्था आहे आमच्या इथं आदर्श, त्यांच्या पण जमिनीवर आरक्षण टाकलं। त्यांच्या सोबत आमचे रामदास भाऊ देवडे आहेत,
ताकदीनं त्यांच्यासोबत आहे, प्रामाणिकपणे निष्ठेने त्यांचं काम करतात, त्यांच्याही जमिनीवर आरक्षण टाकलं आणि त्यांना निरोप पाठवले की या निवडणुकीत माझं काम ताकदीनं करा, मला निवडून आला तरच तुमच्या जमिनींवरचे आरक्षण आम्ही काढू म्हणून. म्हणजे विरोधक तर जाऊ द्या, पण त्यांच्या सोबत जे त्यांच्यावर पण त्यांचा विश्वास नाही आणि त्यांना देखील त्रास द्यायची भूमिका इथं चालू आहे. आणि अशा पद्धतीनं घाणेरडं काम इथं सुरू असताना रेणुका देवी चिखलीचं आराध्य दैवत आहे. त्या आराध्य दैवत चिखलीची रेणुका माता त्यांच्या संस्थांवर ट्रस्टी व्हायचं म्हणून त्यांना निरोप पाठवला आणि ते घेत नाहीत म्हणून त्यांच्या रेणुका देवीच्या संस्थांच्या जमिनीवर देखील आरक्षण टाकण्याचं पाप यांनी केलंय. भ्रष्टाचाराने हे अकंठ डुंबत एवढा प्रचंड भ्रष्टाचार, 10% कमिशन घेतलं तर त्याला भ्रष्टाचार म्हणतात, पण 30-30, 40-40, 100% कमिशन म्हणजे 100% रेट, 200% इस्टिमेटचे दर वाढवायचे आणि त्यातनं पैसे खायचे. हा तर देशद्रोह आहे. आणि अशा पद्धतीनं तुमचे आमचे पैसे 40% कमिशन ते घेऊन आज चिखलीमध्ये जिकडे तिकडे चर्चा जर कशाच्या सुरू असतील तर त्या या 40% कमिशनच्या चर्चा सुरू आहेत. आणि कोणाला सोडलं नाही? स्वामी विवेकानंदांना यांनी सोडलं नाही, छत्रपती शिवाजी महाराज मा जिजाऊ साहेबांना सोडलं नाही. तिथं देखील भ्रष्टाचार आणि तिथलं देखील कमिशन यांनी खाल्लं. अशा पद्धतीनं कमिशन प्रत्येक ठिकाणाहून खाण्याचं काम सुरू आहे. भावांनो, आज मी तुम्हाला एवढं सांगू इच्छितो की मागे 10 वर्ष आमदार असताना मी कधी कोणाला पक्ष विचारला नाही, जात विचारली नाही, धर्म विचारला नाही. मी मागच्या निवडणुकीत माझं काम तुम्ही केलं का हे देखील विचारलं नाही. जो माझ्याकडे आला त्याचं काम आपण केलं पाहिजे, ते व्रत आपण घेतलंय, समाजकारणाचं व्रत आपण घेतलंय, समाजसेवेचं व्रत आपण घेतलंय. आणि त्यामुळं कर्मयोगी तात्यासाहेबांनी जी शिकवण मला दिली त्यानुसार मी सातत्याने काम करत आलोय. मी अशाच पद्धतीनं पुढे देखील काम करत राहील. मी आपल्याला एवढं सांगू इच्छितो की ही जी चिखली आहे या चिखलीच्या विकासाचं स्वप्न आपण बघितलंय. आपण शाश्वत विकास आधीच्या काळात लोकसहभागातून केला आणि आज देखील संविधानाची लढाई लढत असताना चिखलीचा विकास, तो शाश्वत विकास, तो सातत्याने आपण करत राहू. मी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आपल्याला, महाविकास आघाडीच्या वतीनं आपल्याला सांगतो की माझ्या लाडक्या बहिणीच्या आहेत, तुमच्यासाठी महाविकास आघाडी पुन्हा सत्तेवर येणार आणि 1,500 नाही 2,000 रुपये प्रति महिना आमच्या लाडक्या बहिणीसाठी आम्ही देणार. यांनी तर निवडणुकीच्या वेळेस केलं आणि बंद पण केलं. पण राहुल गांधीजींनी तर सांगितलंय की केंद्रामध्ये जर आमचं काँग्रेसचं सरकार आलं तर आमच्या लाडक्या बहिणींना महालक्ष्मी योजना 1,00,000 रुपये प्रति वर्षाला देणार. 1,00,000 रुपये. आमचे नोकरी करणारे जे बांधव आहेत, जुनी पेन्शन त्यांची, ओपीएस, आमचं महाविकास आघाडीचं सरकार राज्यावर आलं, सत्तेवर आलं तर पहिल्या कॅबिनेटमध्ये ओपीएस लागू केल्या जाणार. हे देखील आज मी तुम्हाला इथं सांगतो. महाविकास आघाडीच्या वतीने तो शब्द आम्ही तुम्हाला देतोय. चिखलीमध्ये आमचे जे युवक आहेत त्यांच्या प्रशिक्षणासाठी, पोलीस भरती आणि सैन्य भरतीसाठी इथे प्रचंड मोठं प्रशिक्षण केंद्र आपण लवकरच सुरू करणार आहोत. आणि गरुड झेप शिक्षण प्रकल्प, या जिल्हा परिषद नगरपालिकांच्या शाळामध्ये गोरगरीब शेतकऱ्यांची, कष्टकऱ्यांची मुलं शिकतात. ते गरुड झेप शिक्षण प्रकल्प आपण सुरू केला होता, यांनी तो आल्यावर बंद करून टाकला. यांनी गरुड झेप शिक्षण प्रकल्प बंद केला
यांनी शाळा बंद केल्या, जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्याचं काम देखील यांनी सुरू केलं. पण मी तुम्हाला सांगतो की पुढच्या काळामध्ये चिखली मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा गरुडझेप शिक्षण प्रकल्प सुरू होईल आणि जिल्हा परिषदेच्या, पंचायत समितीच्या, नगरपालिकांच्या शाळांमध्ये शिकणारे जे मुलं मुली आहेत त्यांच्या दृष्टिकोनातून पुन्हा एकदा ई लर्निंग सुरू होईल आणि तिथं UPSC MPSCच्या वाचनालय ते देखील सुरू करण्यात येतील. भावांनो, आमच्या इथे मुलींच्या सक्षमीकरणासाठी अनेक धोरणं येत्या काळामध्ये राबवत असताना सगळ्यात जास्त प्राधान्य जर कशाला दिलं जाईल तर आमचा जो शेतकरी आहे, आमचा जो बळीराजा आहे, त्या बळीराजाच्या दृष्टिकोनातून त्याच्या मालाला, पीक मालाला भाव मिळाला पाहिजे या दृष्टिकोनातून आणि त्याला हक्काचा पीक विमा मिळाला पाहिजे यासाठी आम्ही काम करणार. रक्ताच्या सह्याचं निवेदन ज्यांनी फाडलं त्यांना शेतकरी कधी माफ करणार नाही हे मी तुम्हाला आज इथं सांगतो. हे पाप त्यांनी केलंय, शेतकऱ्यांच्या रक्ताचा अपमान त्यांनी केलाय. त्यामुळं यांना धडा शिकवल्याशिवाय आमचा शेतकरी कधी शांत बसणार नाही. मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो आज की अनेक ठिकाणाहून मला सातत्याने फोन येत आहेत. खरं तर आम्ही सत्तेमध्ये नाही, आमदार नाही, खासदार नाही, राज्यात सत्ता नाही, केंद्रात सत्ता नाही, तरी अनेक जण सातत्याने आज निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये प्रवेश घेत आहेत. आज या आधी आपण अनेकांचा प्रवेश केला. आज या कार्यक्रमात आज आमच्या सत्यभामाताई सुरडकर सवण्याच्या सरपंच त्या प्रवेश घेत आहेत. लक्ष्मी महेंद्र कस्तुरे, आशाताई कस्तुरे आणि त्यासोबतच ग्रामपंचायत सवनाचे उपसरपंच कयूमबाई शहा, इर्शादबाई आणि त्यांचे सहकारी अब्दुल कदीर बाई पासून आणि त्यासोबतच कुंभेफाचे उपसरपंच एकनाथराव वाघ आणि त्यांचे सहकारी देखील आज प्रवेश घेत आहेत. त्यासोबतच मागच्या वेळेला वंचितवर जे उमेदवार होते ते अशोक भाऊ सुरडकर हे देखील काँग्रेस पक्षामध्ये आज प्रवेश घेत आहेत. त्यासोबतच इतरही अनेक जण आज काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश घेत आहेत. मी बघतोय जसजशी निवडणूक जवळ येत चालली आहे तसतसं गावागावातून मला समर्थन देणारे, महाविकास आघाडीला समर्थन देणारे अनेक जण समोर येत आहेत. अनेक जणांनी गेल्या 2 महिन्यापासून प्रचाराला वाहून घेतलंय स्वतःला. डॉक्टर साहेब, एक जणांनी तर आचारसंहिता लागली त्या दिवशीपासून पायामध्ये चप्पल घालायचं सोडून दिलं आणि मी जिथं जिथं जातोय विजय शिंगारे नावाचे बोधेगावचे आमचे सहकारी त्यांनी पायामध्ये चप्पल घालायचं सोडून दिलं. सतीश म्हणून चांदाईचा एक मुलगा आहे, मी अर्ज भरला त्या दिवशीपासून त्यांनी पायामध्ये चप्पल घालायचं सोडून दिलं. त्यांनी सांगितलं तुम्ही निवडून या, त्याच दिवस मी पायामध्ये चप्पल घालेल. अनेक सहकारी एवढं अनेक जण सोबत येत आहेत, साथ देत आहेत. तर मला वाटतंय की या 5 वर्षामध्ये अनेक जण लाख लाख, 10 लाख नव्हे कोटी कोटीचे ठेके तुम्हाला देऊ म्हणून सांगितलं असताना त्यांनी पक्ष सोडला नाही. पक्षासोबत प्रामाणिकपणे राहिले, माझ्यासोबत प्रामाणिकपणे राहिले, मला साथ देत राहिले. आजही अनेकांना सांगितलं जातंय की तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल करा, आम्ही तुम्हाला पाहिजे तेवढे पैसे देऊ, पण उमेदवारी अर्ज ते दाखल करत नाहीये, ते माझ्यासोबत राहिले. असे अनेक जण आहेत. नक्कीच शेतकऱ्यासाठीच आपण आवाज उचलणार आहे आणि त्यासाठीच महाविकास आघाडीला आपल्याला निवडून द्यायचंय. तुम्ही सातत्याने मला साथ दिली आहे. आज जे काही मी आहे ते केवळ तुमच्या सगळ्यांमुळे आहे आणि म्हणून मी सगळ्यांना हात जोडून नम्र प्रार्थना करतो की तुमच्या शुभेच्छा, तुमचे आशीर्वाद माझ्यासोबत राहू द्या. कर्मयोगी तात्यासाहेबांनी
च्या नंतरची ही माझी पहिली निवडणूक आहे. मला सातत्याने आठवण येते की आमचे वडील ज्या वेळेस निवडणूक लागायची त्यावेळेस ते प्रचार जरी करत नसले तरी माझी काळजी सातत्याने घेत राहायचे. मी कुठेही प्रचारात असलो, उशीर झाला ते तिथं यायचे, जेवला की नाही मला विचारत राहायचे आणि सातत्याने माझी काळजी घेत राहायचे. आज त्यांच्या नंतरची ही माझी पहिली निवडणूक आहे. पित्याचं छत्र माझ्या डोक्यावरून गेलं असलं तरी आज त्यांच्या जागी मला मायमाऊली माझी ही मायबाप जनता जी आहे, तुम्ही जे आहात ते त्यांच्या जागेवर मला आहात. त्यामुळं ते जे छत्र आहे जे ते असताना होतं ते तुमच्या रूपात माझ्या डोक्यावर असू द्या. तुमच्यापासून प्रेरणा घेत, तुमच्यापासून शक्ती घेत, तुमच्यापासून ऊर्जा घेत या चिखली विधानसभा मतदारसंघामध्ये चांगलं काम, प्रामाणिकपणे काम, सगळ्यांना घेऊन चालण्याचं काम, सुडानी अहंकाराने ग्रासलेला जो राजकारण आहे ते बाजूला ठेवून मी सातत्याने काम करत राहील हा शब्द या निमित्ताने आपल्या सगळ्यांना देतो. तुमच्या शुभेच्छा, तुमचे आशीर्वाद माझ्यासोबत राहू द्या हीच विनंती करतो. थांबतो. आणि आपण सकाळी 10-10:30 वाजल्यापासून इथे प्रचार सेवेच्या निमित्तानं आपले उमेदवार माननीय राहुलभाऊ बोंद्रे यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या निमित्तानं इथे उपस्थित राहिले. आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. आजच्या दिवशी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आजचा अर्ज भरण्याचा हा शेवटचा दिवस होता आणि आजच्या या शेवटच्या दिवशी आज आपल्या जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी आपण अर्ज भरलेत आणि आज महाविकास आघाडीचा आपले तिन्ही पक्षाचे उमेदवार म्हणून राहुलभाऊ बोंद्रे यांचा अर्ज सुद्धा आपण चिखली येथे आज दाखल केलेला आहे. आज महाराष्ट्रातलं चित्र राजकीय दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या याचा विचार जर केला तर महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर एवढं विचित्र चित्र समाज व्यवस्थेचं झालेलं आहे हे आपल्याला त्या ठिकाणी कधी दिसलं नाही. परंतु आज खऱ्या अर्थानं हा महाराष्ट्र कुठं नेऊन ठेवला हे विचारण्याचा, हा प्रश्न विचारण्याची गरज आज या ठिकाणी निर्माण झालेली. मला आनंद वाटतो की मी पुन्हा एकदा आपल्या घरच्या लोकांसोबत, घरच्या मंडळींसोबत, घरच्या सहकाऱ्यांसोबत, घरच्या कार्यकर्त्यांसोबत, पदाधिकाऱ्यांसोबत आज या मंचकावर या ठिकाणी आलो याचं मनापासूनचं समाधान मला आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं होते. 2019ला महाविकास आघाडीचं सरकार राज्यामध्ये आलं. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मान्य उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखालचं महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. उद्धव ठाकरे साहेब राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये मला सुद्धा त्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली. 2.5 वर्ष आमचं सरकार तिथे चाललं. पण त्या 2.5 वर्षामध्ये खऱ्या अर्थानं 2.25 वर्ष हा कोरोनामध्ये गेला आणि कोरोनामधले काम करत असताना माणसं वाचवणं, जीव वाचवणं हे खऱ्या अर्थानं कर्तव्य त्या ठिकाणी होतं. जागतिक महामारी त्या काळामध्ये होती, परंतु या जागतिक महामारीच्या काळामध्ये मान्य उद्धव ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करण्याचा प्रयत्न केला, महाराष्ट्र वाचवण्याचा प्रयत्न केला आणि मला आनंद वाटतो की त्या काळामध्ये देशातलं सगळ्यात चांगलं काम महाविकास आघाडीच्या माध्यमातून उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये झालं आणि हे काम होत असताना नंतर सरकार केलं आणि आम्ही सगळेजण विरोधी पक्षात आलो. 1.25 वर्ष झाल्यानंतर माननीय अजितदादा किंवा जो आता होता फीड महाराजांना देईल हा आता हुकला.
त्यामुळे ओपन बी गेला आणि क्लोज बी गेला. आणि आता तुम्ही म्हणून राहिले की उमेदवारी तुम्हाला भाषण करा म्हणजे लय मोठा अवघड खेळ हा होऊन बसेल आहे. मात्र माझे 2 फीट आकडे आहेत. इकडे जिल्ह्यात एक राहुल आहे आणि एक दिल्लीतला राहुल आहे. त्यामुळे बरोबर ओपन द क्लोज आपल्याला खोलायचं आहे. आणि त्या जिद्दीवर, त्या आशेवर आणि विचाराची कास धरून तुम्ही विचाराची जीवनाचा संघर्षाचा आकडा या काँग्रेस पक्षावर लावून आपल्या सगळ्यांच्या समोर उभा आहे. कारण मी आता असं काही गमतीशीर बोललो नाही तर तुम्ही बसणार बी नाही, मा ऐकणार बी. म्हणून मी माझ्या पोटात काही मळमळ नाही आणि काही ती मी काही तुमच्या पुढे सांगून नाही राहिलो. मी हसून घेऊन आपल्या घरातला माणूस या हिशोबाने आपल्याशी बोलू राहिलो. राहुल भाऊ बोलता बोलता बोलले की तात्यासाहेब नाही. गडेव हा फार एक महत्वाचा शब्द आहे की बाप कसा पाठीशी उभा राहतो हे तात्यासाहेबाच्या निमित्तानं राजकारणाच्या पटलावर आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. मागच्या बारीनं तात्यासाहेबांना राहुल भाऊला सांगितलं की बचेंगे तो और लढेंगे. राजकारणात असा पाठीशी पाठी राखा असणं हे लाख मोलाचं असतं. नाहीतर जिधर बम उधर हम नावाचा तो खेळ आहे हा सगळीजून खेळला जातो. आपल्या सगळ्यांच्या समोर राहुल गांधींचा संघर्ष गेल्या 5 वर्षाचा माहिती आहे. गड्या हा माणूस आता संघर्ष करून 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 आता लय चौडी करून आता हळूवार झालेला आहे. काय काय आरोप केले नाही, काय काय संघर्ष झाला नाही. डोक्यावर बर्फाची लादी, तोंडात खडी साखर, कधी कोणाला शिवाय देत नाही. कोणी बोललं तर शांततेनं ऐकून घेतो. मात्र या माणसाच्या ठिकाणी घडीवर राहा. काही झालं, मांजर वेळी, कुत्रे वेलं, उंदीर वेलं तरी राहुल गांधींना मानतात. एक खेळ तर असं झालं की मला राहुल गांधींना दरोडा टाकला, गळ्यातली सोन्याची चेन हिसकून घेतली आणि पठ्यानं खिशातले पैसे घ्यावं तर जरा बरं तर घ्यावं. 3,000 रुपये खिशातून काढले. अरे ती तक्रार देताना जरा जास्ती दिली असती तो बरं झालं असतं. त्या माझ्या घराच्या भीतीत काय दबेले हे त्या मला बी माहित नाही. आणि गळ्यातली सोन्याची चेन पाहण्याच्या पैसे जेव्हा करतात तेव्हा कोणत्या स्तराला हा विषय गेलाय हे समजून घेण्याकरता आपल्याला थोडंसं डोळं जावं लागेल. त्यामुळे हवा परिवर्तनाची आहे, लबाडी झालेली आहे आणि बोरं चोरणारी टोळी जी आहे ही महाराष्ट्रामध्ये सक्रिय होत असताना या गद्दारांना, या धोकेबाज लोकांना आपल्याला शिकवून सगळ्यांना धडा शिकवायचा आहे. सोयाबीन काय भाव चाललं? 3,000. आणि सोयाबीनचं तेल काय भाव झालं? जोरात दांगडू करा, 150 रुपये. आता शेव कसे तळायचे, चकल्या कशा तळायच्या? आमची लाडकी बहीण म्हणती उद्या काही बी. पण आता या सोयाबीनच्या 3,000 रुपये देणाऱ्याला धडा शिकवायशिवाय राहायचं नाही. 3,000 सोयाबीन. डीओसी काय भाव आहे? डीओसी गेली 45 रुपयावर. सोयाबीनचं तेल गेलं 145-50 रुपयावर. आणि सोयाबीन 3,000 राहिले. अरे गड्यावर लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला. आपण गणितात जर बसवलं की 150 रुपये किलो जे तेल आहे ते जर जात असेल आणि त्याच्यावरचा प्रक्रियेचा खर्च सगळा जर तपासून बघितला तर सोयाबीनला आपल्याला भाव मिळाला पाहिजे एका क्विंटलला 7,500 रुपये. मात्र 7,500 रुपयापैकी 3,000 रुपये आपल्या खिशात टाकून राहिले. तो बाकीचे पैसे चालले कुठे? नदीचं पाणी जिरू कुठं राहिलं, मुरू कुठं राहिलं? सांगा आम्हाला. टाटा, बिर्ला, अडाणी, अंबानी कुठे आहे हो? सांगा धनाचा साठाने आमचा वाटा कुठे आहे हो? ही निवडणुकीत हा प्रश्न विचारण्याची वेळ आलेली आहे. आपल्याला इथे तुरीच्या खोगऱ्या भिजू खायचा टाइम या लोकांना आणला. आणि खुशाल स्वतः तो उद्योगपती आहे तो त्याच्या पोराचे 40 रिसेप्शन देतो. रिसेप्शनला येईल माणसाला लक्ष्मीचं एक सोन्याचं एक शिक्का त्याला देतो. कोणता खालचा कोणी अजून आला तर त्याला चांदीचा शिक्का देतो. अरे गड्या तुझ्या पोराच्या लग्नात तू खुशाल चांदीचे सोन्याचे शिक्के आवडला 40 पंक्ता उठून राहिला, 20 नानमुख देऊ राहिला. पण आमच्या पोराचं लग्न होऊन नाही राहिलं. त्याचा काय मेळ आहे, त्याचा काय बजेट आहे हे पक्क या निवडणुकीच्या निमित्तानं लक्षात घेतलं पाहिजे. नाही तो आम्ही नाही तो कभी नाही.
घड्याळ जर हुकलं, टायमिंग जर चुकलं आणि हातातली जर वेळ आपली गेली तर हातातली वेळ गेल्यानंतर आता पुढच्या वागतीनं आता तर काय आपल्या हातात काहीच पुढचाच विषय हे ठेवणार नाही. मग कापसाचा तोच विषय, सोयाबीनचा तोच विषय, गंडारा चाललं, सगळा खंडोबा होऊन राहिला. मी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होतो तेव्हा 12,000 शिक्षक जिल्हा परिषद मध्ये कर्मचारी होते. आता डॉक्टर साहेब 5,500 शिक्षक जिल्हा परिषदेमध्ये आहेत. याचा अर्थ काय तर 12,500 गुणीला 40 पोरं हे गणित होतं. आता शाळेमध्ये आपल्या पोरं नाही, शाळेत पोरं काऊन नाही तर आपल्या गरीबाच्या शाळा यांना बंद करायचे. हळूहळू एक शाळा बंद करत जायचं. गरीबाचं पोरगं शाळेत गेलं नाही पाहिजे, ते शिकलं नाही पाहिजे, त्याला नोकरी नाही लागली पाहिजे, त्याला उद्योगधंदा नाही करता आला पाहिजे. त्याला काय करता आलं पाहिजे तर यांच्या जोड्याच्या पालिशी फक्त करता आल्या पाहिजे. आपल्या आया बहिणींना काय करता आलं पाहिजे, त्यांचे धुणे भांडे धुता आले पाहिजे. म्हणून आता अर्थशास्त्र जे आहे, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा आणि शिक्षणाचं जे महत्व आहे काढून घेण्याचं पाप या मोदी सरकारनं आणि याच्यासोबतच या शिंदे फडणवीस सरकार हे करत आहे. हे आपल्या सगळ्यांना जाणून घेतलं पाहिजे. आपल्या जीवना मरणाचा प्रश्न आहे. आपले पोरं हे शिकून बेकाम होतील किंवा शिकायचं तर त्यांना पैसा मोजावा लागेल. 1,00,000-1,50,000 रुपयाशिवाय पोट्टा आपण 10वी पास होऊ शकणार नाही, ते उद्योगधंदा करू शकणार नाही, सोयाबीनला शेतमालाला भाव नाही. हे सगळे ऐरणीचे मुद्दे घेऊन आपल्या या निवडणुकीकडे बघायचं आहे. या 5 वर्षाच्या काळात आपल्या सगळ्यांच्या समक्ष वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या समोर आलो. मात्र आता या निवडणुका ज्या आहेत, या निवडणुकाच्या बाबतीत आपण झोपून राहता कामा नये. आपण जर झोपून राहिलो तर येणारा काळ आपल्याला माफ करणार नाही. म्हणून आपल्याला जागरण करायचं आहे. कोणता माणूस पैसे आणून राहिला का, कुठून आणून राहिला का, कुठे उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून कोणता फोन येऊन राहिला का, याच्यावर ध्यान आपल्याला ठेवायचं आहे. घ्या कोणाचं बी, खा कोणाचं बी मटण, मात्र बाबा राहुल बोंद्रेचं पंजाचं बटन. जे पैसे येऊ राहिले आलेल्या लक्ष्मीला दिवाळीच्या सणात नाही म्हणायचं नाही, घेऊन घ्यायचे. मात्र कार्यक्रम बरोबर करायचा, जागं राहायचं. आणि जागलं राहिलं नाही तर काय होतं, आपल्या घरात लेकरू बाळ होतं. बाळ झालं की 5व्या दिवशी काय होतं, माय काय असतं 5व्या दिवशी, जोऱ्यात सांगा. 5वी राहती, 5वीच्या दिवशी आपण दिवा पाणी करतो देवाजवळ, पार्टी ठेवतो, वही ठेवतो, लेखन ठेवतो आणि जागरण करतो. कोण जागरण करतो तर रातची सटवाई येते आणि आपलं तकदीर लिहून चालल्या जाती. आणि आता जर आपण रातभर जागर राहिलो नाही, जागृत होऊन नीट पंजाचं बटन दाबलं नाही तर सटवाई येईन, आपलं वाटोळं करून गेल्याशिवाय राहणार नाही. हसू तर राहिल्याकडे आपण तुम्ही टाळी फडके वाजून राहिले म्हणून आता खेळू का नाही खेळू. विनोदाचा जरी भाग असला तरी या सत्य आहे. आणि या अनुषंगानं या लोकशाहीच्या जागरणामध्ये आपण जागा राहा. एक भला माणूस, एक सच्चा माणूस, ज्याला नाटकं येत नाही, जो सरळ साठ आहे, या सगळ्या माणसाला आपण या बारीनं विजय करू. मागच्या बारीनं विजय करता करता मंत्री 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 म्हणता म्हणता कार्यक्रम झाला. आता लोक मुंगी बना, साखर खा, पुढे जा आणि राहुल बोंद्रेचं चांगलं हो ही रेणुका मातेच्या चरणी या ठिकाणी नवल बोलतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. जय हिंद, जय. मी आज जो नामांकन अर्ज भरलेला आहे त्यासाठी जो सभेचं आयोजन आहे, या सभेमध्ये प्रामुख्याने उपस्थित असलेले माजी मंत्री माननीय डॉक्टर राजेंद्रजी शिंगणे साहेब, माननीय नरूभाऊजी खेडेकर शिवसेनेचे नेते, त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पंतू माननीय संदेशजी आंबेडकर, माननीय सरदार साहेब, माननीय छगनरावजी मेत्रे, माननीय गणेशरावजी पाटील, माननीय हाजीदादा, माननीय हर्षवर्धनजी सपकाळ, त्याचबरोबर मंचकावर उपस्थित सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी, उपस्थित सर्व कार्यकर्ते,
माझ्या समोर बसलेले चिखली मतदारसंघातील सर्व जनता जनार्दन मतदार बंधू आणि भगिनींनो, वेळ आता बराच झालेला आहे, जवळपास 5 तास इथे झालेले आहे. म्हणजे तुमच्याही सहनशक्तीची आता आम्हाला परीक्षा घ्यावी का नाही असं आता वेळ आलेली आहे. परंतु मुकुलजी वासनिक साहेब येत आहेत. आज शेवटचा दिवस आहे, आज 29 तारीख शेवटचा दिवस फॉर्म भरण्याचा आहे. म्हणून जिकडे तिकडे सगळं उमेदवारांची धावपळ आहे, नेत्यांची धावपळ आहे. आज बुलढाणा येथे जयश्रीताई शेळके यांचं फॉर्म भरून तिथे जाहीर सभेला संबोधित करून आम्ही आपल्यामध्ये सहभागी झालेलो आहोत. खऱ्या अर्थाने मी आजचे आपले जे उमेदवार आहेत, चिखली विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माननीय राहुल भाऊजी बोंद्रे यांना आगामी काळासाठी मी सर्वप्रथम वासनिक साहेब आले, सर्वांनी टाळ्यामधून स्वागत करावं. वासनिक साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। महाविकास आघाडीचा माननीय राहुल भाऊ यांना जिल्हा राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गटचे अध्यक्ष या नात्याने सर्वप्रथम आमच्या पक्षाच्या वतीने आणि महाविकास आघाडीच्या वतीने मनापूर्वक शुभेच्छा देते. निश्चितपणे आपल्या सर्वांवर, चिखली मतदारसंघातील जनतेवर आमचा विश्वास आहे की आपण येत्या 20 नोव्हेंबरला पंजा या निशाणीवर बट्ट दाबून प्रचंड मताधिक्याने राहुल भाऊंना निवडून आणणार आहोत. हे संकल्प करण्यासाठी आपण सर्वजण इथे जमलेला आहात. काल इथे सभा झाली, त्याच्यामध्ये जे काही कामं मतदारसंघामध्ये आमदारांनी केले त्याचा पाढा इथे वाचल्या गेला. खऱ्या अर्थाने मी 15 वर्ष आमदार होते. या मतदारसंघातील अनेक समस्याचं निवारण त्यावेळेस केलेलं आहे. जर 4थ्या वेळेस पक्षाने उमेदवारी दिली असती तर कदाचित अजूनही वेगळं चित्र या मतदारसंघामध्ये असतं. आपण या सर्व विधानसभा मतदारसंघातील जी जनता आहे ती आजही त्याच पद्धतीने प्रेम करते. 10 वर्ष राहुल भाऊंनी या मतदारसंघाची सेवा केली. त्याचबरोबर त्यांच्या ज्या अर्धांगिनी आहेत वृषालीताई यांनी खांद्याला खांदा लावून महिलांसाठी अनेक योजना, महिलांचं स्तर कसं उंचावलं पाहिजे यासाठी प्रयत्न केलेले आहेत. त्याच्यामुळे हे दोन्ही जोडप्याने अतिशय चांगल्या पद्धतीने चिखली मतदारसंघाची सेवा केलेली आहे. त्यांचं सर्व लेखाजोखा त्यांनी या पद्धतीने आपल्यासमोर सादरही केलेले आहे. मी केवळ आपल्याला इथे विनंती आणि आव्हान करते, वेळ बराच झालेला आहे की आता मतदारसंघाचं राजकारण बदललेलं आहे. आपण सर्वांनी पाहिलेलं आहे, कोणीही भेटलं तरी या बाबतीत चर्चा या मतदारसंघामध्ये केली जाते की पूर्वीचं राजकारण कसं होतं आणि आताचं राजकारण कसं आहे याबद्दल लोक आता चर्चा करतायत. इथे सगळे वक्त्यांनी सांगितलं की आताचं जो वातावरण आहे तो दडपशाहीचं वातावरण आहे. लोकांना पक्षात या मग काम देऊ अशा पद्धतीचे आमिष दाखवल्या जातात आणि विकास कामं जी आहेत ही त्याच्यामध्ये भ्रष्टाचार फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला सर्वांच्या लक्षात आलेला आहे. म्हणून जुनं आपलं जे काही मतदारसंघाची जी काही परंपरा आहे, शांततेची, सुरक्षिततेची, ही परंपरा जर परत आपल्याला चिखली मतदारसंघामध्ये आणायची असेल तर या निवडणुकीमध्ये आपल्याला राहुल बोंद्रे यांना निवडून आणणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे आपण सर्वांनी, आता मी काही जास्त वेळ घेणार नाही, सरकारच्या बद्दल इथे सगळ्यांनी सांगितले, आमच्या लाडक्या बहिणींच्या बद्दल सगळ्यांनी बोललेले आहे. परंतु लाडक्या बहिणींनो पैसे घ्या इथे सगळ्यांनी तुम्हाला आव्हान केले. परंतु आपल्या सुरक्षिततेची योजना सरकार काय करणार आहे याचं लक्ष देणं खूप गरजेचं आहे. आपल्याला काय 1500 रुपये आयुष्यभर पुरणार नाही, तर आपली सुरक्षा, आपल्या मुलींची सुरक्षा ही जास्त गरजेची आहे. म्हणून आता आम्हाला सुरक्षित बहीण योजना पाहिजे. यासाठी आपल्याला महाआघाडीचं सरकार आणणं गरजेचं आहे.
मी आपल्या सर्वांना दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा देते. आज हे सरकार का बदलायचे याबद्दल सर्वांनी सांगितलेलं आहे. शेतकरी हवालदिल झालेला आहे, युवक बेरोजगार झालेला आहे. आज ग्रामीण भागामध्ये आम्ही ऐकतो 40-40 वर्षाची मुलं आहेत, परंतु त्यांचे लग्न होत नाहीये, कारण की तो शेतकरी आहे, तो बेरोजगार आहे. आणि अशा प्रकारची ही अवस्था आपल्याला दूर करायची आहे. महिलांच्या समस्या तर इथे सगळ्या करण्याचा शेवटचा दिवस होता आणि राहुल बोंद्रेजी यांनी महाविकास आघाडीच्या वतीने आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने चिखली विधानसभा मतदारसंघाकरता आपला अर्ज सादर केलेला आहे. 4 तारखेला अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख राहील. 18ला शेवटचा दिवस प्रचाराचा आणि 20 तारखेला मतदान. लोकसभेची निवडणूक नुकतीच पार पडली आणि त्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रानं पूर्ण देशामध्ये स्पष्टपणे सांगून दिलं की नरेंद्र मोदी, भारतीय जनता पक्ष, शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचं राजकारण आम्हाला मान्य नाही. ज्या प्रकारे सिनेमामध्ये आपण बघतो दरोडे टाकणाऱ्या टोळ्या असतात, रात्रीच्या अंधारामध्ये कोणाचं तरी घराचं कुलूप तोडून, दारं तोडून प्रवेश करतात आणि लुटून निघून जातात, तसाच प्रयत्न शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये केलेला आढळतो. बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरेच्या नावावरती निवडून आलेल्या शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंच्या पाठीमध्ये खंजीर खुपसलं हे महाराष्ट्र कधी सहन करणार. शरद पवार साहेबांसारखा एक फार प्रतिष्ठित राष्ट्रीय नेता, ज्यांच्या शेतकऱ्यांकरता प्रचंड असं कार्य केलं, त्या शरद पवार साहेबांच्या पाठीमध्ये खंजीर फोडून खुपसले हे आपल्याला सर्वांना ठाऊक आहे. आणि महाराष्ट्रानं दाखवून दिलं की राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे साहेब, उद्धव ठाकरे साहेब आणि शरद पवार साहेबांच्या मागे महाराष्ट्राची जनता उभी आहे. पाहिजे तसा पैसा या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उधळण्याचं काम महायुतीनं केलं. अत्यंत खालच्या दर्जाचा प्रचार त्यांनी केला. पक्ष तर फोडलेच, लोकांचे कुटुंब तोडण्याचं काम या लोकांनी केलं. इतके अशा गलिच्छ राजकारण महाराष्ट्राने यापूर्वी कधी अनुभवलं नव्हतं. ते राजकारण आपण महाराष्ट्रात बघितलं. लोकसभेच्या निवडणुका संपल्या आणि त्यानंतर आता विधानसभेच्या निवडणुकीची तयारी करण्याकरता कसे काँग्रेसचे आघाडीचे मत आपण विभागून पुन्हा सत्तेमध्ये येऊ शकतो, त्या दृष्टिकोनातून त्यांनी प्रयत्न चालवला आहे. कुठे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून, कुठे बसपाच्या माध्यमातून, कुठे आमच्या पक्षामध्ये बंडखोर उभे करून, कुठे अजून लहान सहान विविध पक्षांना सोबत घेऊन त्यांनी कुठे अल्पसंख्याकांची मतं तोडावी, कुठे मागासवर्गीयांची मतं तोडावी, कुठे ओबीसीची मतं तोडावी, हा सर्व प्रकार त्यांनी सुरू केलेला आहे. म्हणून आपल्याला अत्यंत काळजीपूर्वक या निवडणुकीच्या शेवटच्या दिवसाच्या शेवटच्या क्षणापर्यंत काम करावं लागेल आणि आपला विरोधी काय करत आहे याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्रातील जनमानस हे आपल्या बाजूने आहे. त्यांची भावना आपलं सरकार महाराष्ट्रात मध्ये कसं येईल त्या दृष्टिकोनातून आहे. पण जे दरोडे टाकण्याची वृत्ती असते ज्यांची, ते पुन्हा असाच प्रयत्न करतील. गावोगावी ते कुठे लोकांची मतं विकत घेण्याचा प्रयत्न करतील. आपल्या मताचा असा दुरुपयोग होणार नाही त्याकरता आपल्यालाच सज्ज राहावं लागेल. आणि म्हणून मी आजच्या प्रसंगी, जेव्हा आता हा पहिला दिवस आहे, यानंतर मग आपला प्रचार हळूहळू वाढेलच, तर गावोगावी आपल्याला सावध राहावं लागेल. एवढं काळजीने जर का आपण आपलं काम करत राहिलो तर
विजय निश्चितपणे आपला राहील. राहुल बोंद्रेजींनी या परिसराचा आमदार म्हणून अगोदरही प्रतिनिधित्व केलेलं आहे. एक अत्यंत अनुभवी, एक इमानदार अशा प्रकारे त्यांची ख्याती संपूर्ण जिल्ह्यामध्ये आहे, राज्यामध्ये आहे. चांगल्या प्रकारे सहकार्याच्या क्षेत्रामध्ये त्यांचं काम आहे. संघटनेमध्ये त्यांचं अत्यंत उत्कृष्ट अशा प्रकारचं काम आहे. एक चांगला वक्ता म्हणून त्यांची ओळख आहे. अशा प्रकारे राहुल बोंद्रे सारखा महाविकास आघाडीचा उमेदवार असताना आपल्याला इतरत्र कुठेही बघायचं नाही आणि यांना कसं पुन्हा आपण निवडून देऊ शकतो तो प्रयत्न करावा. राहुल बोंद्रेच्या दृष्टीने एकाच वेळेस आमदारकीचं पद एवढं महत्वाचं नाही. जो एकदा आमदार होऊन जातो त्याला पुन्हा दुसऱ्यांदा आमदार झाल्यानं फार मोठं त्याच्या डोक्यावरती एक कुठला तरी तुरा राहील अशा प्रकारचं घडणार नाही. पण महाराष्ट्राला आज महाविकास आघाडीचा चिखलीहून आमदार हवा आहे. छत्रपती शिवरायांचा कसा आपण त्यांचा विचार घेऊन राज्यकारभार करू त्या दृष्टिकोनातून आपल्याला आमदार हवा आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये असलेल्या तत्वांवरती पूर्णपणे समर्पित राहून काम करणारा आमदार, तसा आमदार आपल्याला चिखलीतून तिथे विधानसभेमध्ये पाठवायचा आहे. शाहू फुले आंबेडकरांच्या विचारावरती काम करणारा आपल्याला आमदार हवा. आता आपण वर्तमानपत्रामध्ये टीव्हीवरती कधी कधी चित्र बघतो. संसदेमध्ये नरेंद्र मोदी लोकसभेच्या निवडणुकीनंतर आले तर त्यांनी भारतीय राज्यघटनेसमोर असं नतमस्तक मस्तक झालेलं चित्र आपण बघितलं. पण लक्षात असू द्या, भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचा भारतीय राज्यघटनेवरती तीळ मात्रही विश्वास नाही. ज्या दिवशी संधी भेटेल त्या दिवशी ते भारतीय घटना बाजूला ठेवतील आणि आपल्या विचाराची घटना ते देशामध्ये आणण्याचं काम करतील. त्यांचा तिरंगेमध्ये कुठल्याही प्रकारचा विश्वास नाही. आणि म्हणून मी आपल्याला विनंती करेन, भारतीय राज्यघटनेमध्ये असलेली मूलभूत तत्व ती समाजवादाची असेल, त्याच्या विरोधात भाजपा आहे. ते पुंजीवादामध्ये विश्वास करतात. संसदीय लोकशाहीमध्ये त्यांचा विश्वास नाही. त्यांचा समतेमध्ये विश्वास नाही. त्यांचा धर्मनिरपेक्षतेमध्ये विश्वास नाही. आणि म्हणून विनंती करतो, ते बोलतात एक, करतात दुसरं. आणि म्हणून आपण काळजीने या निवडणुकीच्या शेवटच्या दिवसापर्यंत काम कराल एवढी विनंती करतो. डॉक्टर राजेंद्र शिंगणे साहेबांसारखा एक अत्यंत जबरदस्त जिल्ह्यातील आपला नेता, ज्यांचं सहकार क्षेत्रामध्ये असलेलं काम ते आपण सर्व चांगल्या प्रकारे समजून आहोत. अनेक वर्षापासून सिंदखेडराजा भागातून विधानसभेमध्ये त्यांनी भक्कमपणे प्रतिनिधित्व केलं. आता एकीकडे डॉक्टर राजेंद्र शिंगणे साहेब, दुसरीकडे रेखाताई खेडेकर बसलेल्या. ताई, तुम्ही आल्यानं आम्हाला हिंमत मिळाली आणि शिंगणे साहेब आमच्या सोबत आल्यानंतर आमची शक्ती किती वाढली याचा अंदाज आता येत्या दिवसामध्ये आपल्याला सर्वांना दिसून येईल. तर सर्व आपण आपल्या आघाडीमधले सर्व सहकारी तन मन धनानं आपण या निवडणुकीमध्ये पूर्ण समर्पित राहून काम करू आणि जिल्ह्यातील सातीच्या साती मतदारसंघामध्ये आपण आपले उमेदवार कसे निवडून आणू शकतो तो प्रयत्न आपल्याला करावा. फक्त काहीतरी एक साथ आमदार पाहिजे असं नाही, तर महाराष्ट्रामध्ये उद्या जे परिवर्तन घडणार आहे त्या परिवर्तन घडवण्यामध्ये बुलढाण्याचा सिंहाचा वाटा आहे हे आपल्याला सर्वांना दाखवून द्यावं लागेल. नरूभाऊ खेडेकर आपले उमेदवार होते, लोकसभेमध्ये थोडक्यानं हुकले कारण की शेवटच्या दिवसापर्यंत आपण लक्ष दिलं नाही. जर का आपण तसं लक्ष दिलं असतं तर नरूभाऊ खेडेकर आज आपल्याला संसदेमध्ये खासदार म्हणून दिसले असते. काय ते वातावरण झालं असतं. पण तो आपला वार तो हुकला. आता या विधानसभेमध्ये तसं घडता कामा नये. आपण लोकसभेमध्ये जे सांगितलं निवडणुकीत
की आम्ही निवडून आलो तर जाती आधारित आम्ही जनगणना करू. आम्ही जे 50% जे आरक्षणावरती एक मर्यादा लावून ठेवलेली आहे आम्ही ती बाजूला करू, शीतल करू. समाजामध्ये शैक्षणिक दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या कोण मागे आहे त्याचा अभ्यास करू आणि त्यांना पुढे कसं आणता येईल त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करू. आम्ही शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून आम्ही सांगितलं की आम्ही कायदा तयार करून त्यांना हमी भाव कसा मिळेल त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करू. आम्ही नोकऱ्यांच्या संदर्भात सांगितलं होतं की पहिली नोकरी पक्की राहील. पण भाजपाचं राजकारण बघा, महाराष्ट्रामध्ये जे उद्योग येणार होते, महाराष्ट्रामध्ये जे कारखाने उभे होणार होते ते हळूहळू महाराष्ट्राच्या बाहेर गेले. मोदी आणि भारतीय जनता पक्ष, शिंदे, फडणवीस आणि अजित पवार असे वागतात जसे काही ते महाराष्ट्राचे वैरी आहेत. ज्या प्रकारचं त्यांचं राजकारण आहे आणि इथेही चिखलीमध्ये ज्यांना आमदार म्हणून पाठवलं, सुडबुद्धीने काम करणारं राजकारण या चिखली भागामध्ये आपण मागच्या 5 वर्षामध्ये बघितलं. लहान सहान काम करणाऱ्या लोकांना देखील त्रास देण्याचं काम केलं जातं. कोणी ऐकलं नाही, लहानसा कर्मचारी असेल तर त्याची कुठेतरी ट्रान्सफर केल्या जाते. कुठे पोलीसचा दुरुपयोग होतो, शासकीय कर्मचाऱ्यांचा दुरुपयोग होतो. या सर्व परिस्थितीला समजून आता चिखलीमध्ये परिवर्तन करू आणि राज्यामध्ये परिवर्तन करू. त्याकरता राहुल बोंद्रेला आमदार म्हणून आम्ही मुंबईला पाठवू. हा निर्धार आम्हाला आजच्या प्रसंगी करावा लागेल एवढीच विनंती या प्रसंगी करतो. आणि या आमच्या या सर्व प्रयत्नांमध्ये आमचे गुजरात भागातून आलेले सहकारी, भरूच जिल्हा, ज्या भरूच जिल्ह्याचं नेतृत्व अहमद पटेल साहेब अनेक वर्ष करत राहिले, तिथून आमचे सहकारी मित्र संदीप मंगरोला जे गुजरात प्रदेश काँग्रेस कमिटीमध्ये सरचिटणीस म्हणून काम करतात, ते आपल्यामध्ये इथे उपस्थित झाले. सर्वांच्या वतीने मी त्यांचं इथे स्वागत करतो. आपल्यामध्ये ते इथे राहतील आणि गुजरातमध्ये कसं त्यांनी पूर्ण तिथे दिवाळा काढलं त्याच्याबद्दलही लहान सहान सभेमध्ये ते आपल्याला मार्गदर्शन करून सांगत राहतील. एवढंच बोलतो. आपण सर्व आला त्याकरता खूप खूप धन्यवाद.